योगेश अट्टल, यतींद्र सिंह सिसोदिया. भारतात आदिवासी समाज कोणकोणते आहे, त्यांचं जगणं कसं आहे, त्या प्रत्येक समाजाविषयी, त्या जमातीविषयीची माहिती या पुस्तकामध्ये. त्यांचे वाद्य कोणते आहे, समाज संस्कृती, त्यांचे जगणं, हे किती सिंपल पद्धतीने फोटो जरी पाहिलं तर लक्षात. आपण गॅस संपला म्हणून बॉम्ब ठोकत असतो, काय अडचण नाही. गॅस आला काय आणि नाही आला, जगणं सिंपल ठेवू. आणि त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की आदिवासी समाज समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सखोलतेमध्ये उतरावं लागणार आहे. विशेषतः मला मॅडमनी सांगितलेलं आहे की आदिवासी स्त्री जीवनाविषयी, त्यांच्या प्रश्नांविषयीची तुम्ही मांडणी करा. आदिवासी समाजामध्ये स्त्री जीवनाचं प्रतिबिंब हे मोठ्या प्रमाणात दिसतं. आणि मराठी साहित्याने आदिवासी समाजाच्या संदर्भात कुठलाही एकही मोठा असा महाकाव्य पद्धतीचा कुठलाही ग्रंथ लिहिलेला नाही. इतके मोठे मोठे साहित्यिक वेगवेगळे पुरस्कार प्राप्त होत असतात, परंतु आदिवासी समाजाबद्दल त्यांचं कुठंच काही नाही साहित्य अशा पद्धतीचं की जे साहित्य वाचल्यानंतर आपल्याला वाटेल की खरोखर हे आदिवासी समाजाचं, कारण की तेही भारताचा भाग आहे, त्यांचं जगणं हे वेगळेपण आहे. आणि त्यांनी भारतीय समाजाला फार मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. ते कॉन्ट्रीब्युशन काय आहे मी सांगेनच, परंतु आदिवासी समाजाबद्दल, त्यांच्या विविधतेबद्दल, त्यांच्यातील अंतर्प्रवाह, त्यांच्यातील दैनंदिन जीवन, या त्यांचं आर्थिक जीवन, हे सगळे संशोधनाचे विषय आहेत. आणि त्यामुळं आदिवासी स्त्रियांच्या वास्तव जीवनाचे संशोधनात्मक मांडणी इथं होताना दिसत नाही, तर त्याच्याऐवजी त्या स्त्रियांचं, त्या समाजाचं ग्लोरिफिकेशन होताना दिसत. आणि त्या समाजाचं ज्यावेळेस ग्लोरिफिकेशन केलं जातं त्यावेळेस त्या समाजात प्रश्नच नाहीत अशा पद्धतीने पाहिलं जातं. वेगवेगळ्या गॅदरिंग्स पहा, कुणी ते भटके विमुक्तांच्या संदर्भात त्यांची तर फार सगळे ग्लोरिफिकेशन करून तिथं डान्स करणार आणि हे संस्कृती रक्षक आहेत अशी म्हणून त्यांची एक वाट लावून सोडून देण्याचा प्रयत्न होतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या स्त्रियांचे प्रश्न काय, त्या समाजाचे प्रश्न काय हे आपल्या पुढे लक्षात येते. एक गाणं होतं, ते होतं गाव छोडब नाही, जंगल छोडब नाही. ऐका कधीतरी, आजच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस, कारण की आपल्याकडे ऑलरेडी वेळ पुढे गेलेला आहे. हे ज्यावेळेस आपण गाणं ऐकू त्यावेळेस तुम्ही पिता कोका कोला बिस्लरीचं पाणी आणि आम्हाला देता हे कसलंही गढूळ पाणी. तुम्ही पर्वत डोंगर हे सगळे विकून खाता, खाणी तुम्ही आणता, सँच्युरी बनवता, पशु संग्रहालय, पक्षी संग्रहालय बनवता. वाघ जिवंत राहायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, पण आम्ही जिवंत राहिलो पाहिजे असं तुम्हाला कधीच वाटत नाही. वाघाची काळजी जास्त पण आमची नाही, मुळामध्ये दोन्हीची काळजी असली पाहिजे. वाघ पण जिवंत राहायला पाहिजे आणि माणूस पण जिवंत राहायला पाहिजे. दोन्ही प्रायोरिटी तेवढ्याच आहेत, परंतु प्रायोरिटी इथं कुणाला दिली जाते, वाघाला. वाघ नाही तर चित्त्यालाच वाघ म्हणून इथं मिरवण्याची सवय लागली. बिबट्या काय, चित्ता काय, काहीच कुणाला काय पत्ता नाही, ते कुठून येत आहे. मग ते एकाने तर त्याचं मोठी ती सँच्युरी बनवून टाकली ती गुजरातमध्ये. त्याचे कायदे आहेत, ते कायदे तिकडे देशदोडीला लागले. इकडे आमचा आदिवासी समाज देशोधडीला लागला, त्याची चिंता नाही. तिथं सगळ्या सुविधा ते असल्याच पाहिजे. प्राणी संग्रहालय हे सरकारची जबाबदारी आहे, ती कुण्या खाजगी व्यक्तीची नाही. राजीव गांधी संग्रहालयामध्ये मी गेलो, तिथले प्राणी मरतुंगडे झालेले आहेत आणि तिथले जे अधिकारी आहेत ते बंब. आणि त्यामुळं ही जी काही विरोधाभास आहे, त्यांचं खाणं काय, त्यांचं धर्म काय, आचार विचार काय, परंपरा काय, जमिनीचे प्रश्न काय आहे, हे सगळे प्रश्न आपल्या संशोधनाचे भाग बनले पाहिजे. दैनंदिन जीवनाची पद्धती अतिशय साध्या ठेवल्यामुळे आणि कुणालाही त्यांनी कधी त्रास दिला नसल्यामुळं कुणाचंही लक्ष कदाचित गेलं नसेल. त्यांनी लुटमार कधी केली नाही. जे काही बोललं ते आपल्या पुरतं बोललेलं आहे.
आणि हे आदिवासी समाजाचं वैशिष्ट्य आहे. आदिवासी समाजाने काय केलं तर त्यांनी इथं मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था निर्माण केली. आपण काय केलं इथल्या समाजाने, प्रस्थापित समाज व्यवस्थेने पितृसत्ताक समाज व्यवस्था. हुंडा घेण्याची पद्धत आदिवासी समाजात नव्हती. ती हुंडा घेण्याची पद्धत त्या आदिवासी स्त्रियांना त्या समाजाला लावून टाकून दिली. ही फार वाईट गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांचं स्थान हे फार महत्वाचं स्थान होतं. खरी आधुनिकता कशात आहे तर ते स्त्री पुरुष समता असली पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात की समाजाच्या प्रगतीचं इंडिकेटर काय आहे तर त्या समाजातली स्त्रीचं स्थान काय आहे हा महत्वाचा भाग आहे. आदिवासी समाजातली स्त्री ही उच्चस्तरीय जीवन जगताना दिसून येते, उच्च स्टेटसच्या संदर्भामध्ये पाहत असताना दिसून येते. प्रगत समाज स्वतःला समजून घेतो, तो समाज सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शन मध्ये गुंतलेला आहे. सगळे हॉस्पिटल्स, दर 4 दुकानाच्या नंतर एक हॉस्पिटल असतं ते गायनोकॉलॉजिस्टचं, आणि तिथं लाईन लावून लोक वाट बघत बसलेले असतात, मुलगा कसा होईल. आता ते डॉक्टरच्या हातात काय आहे, मुलगा कसा होईल, आणि मुलगा झाला पाहिजे ही अपेक्षा. म्हणून सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शनच्या मुळे इथलं जे काही स्त्री पुरुष प्रमाण हे जे विसंगत होऊन गेलेलं आहे. परंतु आदिवासी समाज जिथं कुठं आहे, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, आता मी सांगितलेले अमरावती, सगळ्या भागामध्ये आदिवासी समाजामध्ये स्त्री पुरुषांचं प्रमाण हे पुरुषापेक्षा स्त्रियांचं प्रमाण हे जास्त आहे. ही स्थिती आहे. आणि त्यामुळं इथल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेनं समजून घेतलं पाहिजे की आदिवासी समाजाने आपल्याला काय दिलेलं आहे नेमकं, तर ही एक गोष्ट दिलेली आहे. रिअल आधुनिकता ही समतेमध्ये असते, न्यायामध्ये असते. परंतु आपल्या या